मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज वांग्याच्या शेतीमध्ये बघा, मी आज तुम्हाला सांगणार आहे मुद्दा असा आहे की काल आपल्याकडं पडला पाऊस आणि तसं तर ह्याला भिजवायचं नव्हतं बरं का ह्या वांग्याला, परंतु काल पाऊस पडल्यामुळं बघा थोडेफार प्रमाणामध्ये हिरवी झाली. परंतु काल बरं का रात्री बघा तुम्हाला आता इकडं नांगरलेलं रान दाखवतो. आता ही काही आपण भिजवलेलं नाही बघा. आता हे ढेकळं, तर हे ढेकळं बघा असे फुटावेत आणि माती हे बघा वली, म्हणजे पाऊस चांगला झाला बरं का. पेंड बोलता चांगला पेंड लागत होता पायाली आणि त्याच्यामुळे हिरवी झाली वांगी. पण आपण वांगे हे सोडून दिले मित्रांनो. आणि मग आता एक जणाची घराची वास्तव्य म्हणजे घराची जी उजवण म्हणतो आपण, तर ती उजवण आहे. तर त्यांना म्हणलं बाबा की आता ही वांगेत उलवली ह्या काही दिसतात वांगे तुम्हाला हे. तर हे वांगे म्हणलं तुम्ही तसेच घेऊन जा म्हणलं. आता 20 रुपयाला 10 रुपयाला 30 रुपयाला कॅरेट टिकते म्हणले, जाऊ द्या म्हणलं, खाऊ द्या, खातील लोक. तर त्यांना म्हणलं बाबा ही वांगी अशी हुडका आणि घेऊन जा तुम्ही, आम्हाला काही देऊ बी नका आणि काहीच नका. तर त्याच्यामुळं आता मग त्यांना सांगितले. मग आता 2-3 दिवसाला अजून त्यांच्या घराचा कार्यक्रम आहे, बघूया नेतात का काय करतात की. पण आपल्याला उपटून टाकायचे ना, मग त्या सोडून दिलेले अशी बी तशी बी. तर त्याच्यामुळं मग म्हणलं चला लोकांच्या मुकामध्ये गेलं तर तेवढंच पुण्य लागेल. तर वांगे तसे तर भरपूर आहेत बरं का लागलेले ह्यामध्ये. तर त्याच्यामुळे म्हणलं न्या आणि त्यांना पुरापुरते वांगे पण निघणार 2-3 कॅरेट कशी पण निघतील. तर त्याच्यामुळं त्यांनी सांगितले घेऊन जा तुम्ही, आम्हाला वांगे काढायचेत म्हणून. तर मित्रांनो, आता तुमच्याकडे पाऊस पडला का नाही रात्री ते पण सांगा. आणि आमच्या बीड जिल्ह्यामध्ये तर बराचसा पाऊस पडला बरं का. आणि बघा ढेकळं पण त्याच्यामुळं भोगं झालेत बरेचसे. तर तुमच्याकडे पाऊस पडला का नाही सांगा कमेंट करून आपल्याला. आणि मित्रांनो, आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते ते पण कमेंट करून सांगा जा बरं का. आणि तसं तर आपल्याला आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या पाठीमागल्या रानामध्ये टोमॅटो तर लावायचेच. आणि हे आता 2-3 दिवसामध्ये त्यांना वांगे दिले का घराच्या त्या वास्तूसाठी, तर लगेच आपल्याला चिमट्यानं उपटून घ्यायचे आणि हे पण नांगरून टाकायचे. आणि नंतर आपल्याला लगेच बेड वाढायचं, कारण 1 तारीख अशी राहिली आहेच किती, तर 10-15 दिवसावर आलेली. 10-15 दिवस नाही मित्रांनो, आता कमी दिवस राहिले. तर त्याच्यामुळं आपल्याला ह्या आठवड्यामध्ये सगळं ओके करून घ्यायचे, मल्चिंग घेते, सर्व काय कामं राहिलेत बरं का. आणि नंतर आपल्याला लगेच पेरणी पण येणार आहे, त्यासाठी लवकर कामं करून घ्यायचे. तर भेटू